काही भरपूर दिवस झालेले आम्ही ब्लॉग शूट केला नाही ना, आज ब्लॉग शूट करत घेतलेलाच आहे. इथे बघू शकता मम्मी जांभळं सोलते. आज बनवायचं आहे जांभळांचा जॅम. मी काय बोलायचं आहे तुला? स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज बनवणार आहे मी जांभळांचा जॅम. तो फर्स्ट टाइम मी ट्राय करते. गाईस मँगोचा बनवलेला. मँगोचा बी भारी झाले, पण त्याच्यात एक दीदीने गलती केली की तिने राखणच खुल्ला ठेवला आणि माझं काही लक्ष गेलं नाही. सो तो जॅम खराब झाला. परत थोड्या दिवसानंतर यावेळी आंबे आणले ना, तर परत एकदा जॅम बनवीन, तर त्याची पण रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबत. आणि जांभळांचा जॅम फर्स्ट टाइम ट्राय करते, बघूया कसं होतो. आणि चांगलाच होईल कारण ते जॅम आहे. मध्येच मी किवीचा पण बनवलेला रेसिपी आहे आपली यूट्यूब चॅनलवर, तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता. आणि किवीचा जॅम तर एक नंबर झाले. काय बोलते दीदी? हां, भारी झाले भरपूर ना गाईस. मम्मीनी मँगोचा आईस्क्रीम बनवायचं होतं, तो पण बनवायची विसरले. आंबे संपलेले पुरे. दीदीला मँगो आईस्क्रीम खायची आहे. येस मॅम. ती पण आईस्क्रीम बनवून बघायची आहे, कारण की दिवस मागे लागले. मम्मी आईस्क्रीम बनव मी घरी गेली ती, त्यामुळे काही बनवायला भेटला नाही मला. सो आता यावेळी आंबे आणले का मग जॅम पण बनवेल, तिला आईस्क्रीम पण आणले. भरपूर आंबे आणलेले मध्ये आमच्या ताईने दिले ते. आता याचा की मध्येच एकदा किवीचा पण परत जॅम बनवून ठेवीन, कारण की लागतो भारी. जॅम काय आपण एनी सीझनमध्ये कधी पण बनवू शकतो किवीचा, कारण किवी अवेलेबल असतात, पण जांभळं नसतात. जांभळं या सीझनला असतात, त्यामुळे जांभळांचं तर बनवून घेऊ आपण. मग आंब्याचं एकदा बाबू गेले आपलं बाहेर केलं, त्यामुळे पटकन बनवून घेते. जांभळं पहिले सोडून घेते, कारण त्याच्या बिया काढायला लागतात आता. नाही तर ते पण मिक्सरमध्ये फिरवा मला कडू होईल. ते बघू शकता बघा, या प्रकारे मी सोलून घेतले. जे भरपूर पिकलेत ना, नरम झाले, ते डायरेक्ट निघतात. आणि जे मासाले आहेत ना, त्यांना बघा असं काढायला लागतं, इझिली निघतो, एवढं काय नाही त्याच्यात. सो चला पहिले जांभळं पुरे सोलून घेते, मग भेटते तुम्हाला. सो गाईज इथे आपली सर्व जांभळं मी मॅश केलेली आहेत आणि बघू शकता किती झाले आहेत. आणि नंतर जेवण झाल्यावर करून घेऊ. इथे माझा स्वयंपाक वगैरे रेडी आहे. एवढे जांभळं बाकी नाही आंबे. सो स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता थोडी वेळाने बाबूला भरून घेते. आम्ही जेवण केल्यानंतर जॅम बनवीन, नाही तर संध्याकाळी, कारण की एवढा गरम होतं ना, किचनमध्ये उभी राहायची पण इच्छा होत नाही. सो त्यामुळे नाही. ते बघू शकता क्यूट बेबी. हाय कर गाईजला, जशा हाय कर. हाय गाईज बोल. हाय गाईज. इथे टकली केलेली आहे बेबीची. टकली केली. एबीसीडी बोलून दाखव गाईजला. हा TUV XYN. ये पप्पी जे मम्मीची पप्पी जे. ओहो माझी चुन्ना बेबी हाय. सो चला गाईज, नंतर भेटूया आपण. आता बाईले बाबूला जेवण भरून घेते, पहिले त्याला जेम्स खाऊन दे ना, मग भेटूया. इथे बघू शकता शायनिंग गर्ल. सो हे गाईज, इथे आम्ही जेवण करायला घातले. इथे साहेब बसतात, इथे मी आहे, इथे बाबू आहे, इथे तिथे बघू शकता. आज बनवलं मस्त दाल भात, वाटाण्याची भाजी, चकल्या आणि मिरची. सो चला जेवण करून घेते, मग भेटतो तुम्हाला. यो कुठला कलर? यो कुठला कलर? हा ग्रीन बोलला ना. हा नाही, यो कुठला कलर? येलो कलर. यो कुठला कलर? ऑरेंज कलर. यो कुठला कलर? व्हेरी गुड. बाय कर गाईजला. गंदा इकडे बघा बाय करते. सो गाईज इथे बघू शकता दीदीचे चालले थंडा पार्टी. दीदी कुठला थंडा पिते? स्प्राईट. बघू किती पिला. स्प्राईट
बघू शकता ते डॅडीने ना तिने तिथे पिलेलं आहे. आवडा दिलेला दीदीचे केस वगैरे विंचरून ठेवलं. ते दाखवू कसं केस विंचरलं त्या साईडला. थांब जरा असते फिर आता इकडे माझ्याकडं बघितलं मस्त पैकी साखर घातले. आता अख्खी दुपार खेळत बसेल. ते माझं बाबू झोपलेला आहे. सो हे गाई संध्याकाळ झालेलं आहे आणि भाकरी वगैरे भिजलेल्या आहेत. त्या दाखवायला भेटणार नाही. इथे ठेवली भाजी मस्तपैकी मसूरची बघू शकता तुम्ही. आणि इथे आपल्याला जी जांभळं होती ती मी मस्तपैकी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहे. सो याच्यात आता चालून घेऊ आपण, मग दाखवते तुम्हाला. गाईज आपल्याला जी अशी चालणी चालायची आहे, जेणेकरून थोडीफार तिथे गुटके असतील ना तर त्या सुद्धा निघून जातील आणि आपलं जॅम एकदम सॉफ्ट होईल. तर चला आता मला काही एक पण करायला भेटणार नाही. तुम्ही पहिले मस्तपैकी आपल्या चाळणीतून चालून घेते आणि मग धुतते. सो गाईज इथे आपला मस्तपैकी जांभळाची पेस्ट मिनी चाललेलं आहे आणि चंप्याने काही जास्त निघत नव्हता, म्हणजे जास्त लगेच होत नव्हता, त्यामुळे मी हाताने केले. सो बघू शकता नखाना कशी घालते. सो इथे भाजी आपली झालेली आहे. ती भाजी ठेवते एकाच साईडला इथे आणि हा पॅन ठेवते याच्यावर आणि इथे याच्यात टाकून घेऊया आपण. तिथं काही पहिले मी काढून घेते आणि धुतते, दाखवते मग तुम्हाला. सो गाईज बघू शकता तुम्ही जांभळांची पेस्ट मस्त टाकलेली आहे आणि मस्त तिथे उकाळा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. सो आता याच्यात टाकूया आपण साखर. बघू शकता जशी लागेल तशी टाकायची. जाम बोलणं म्हणजे गोळ असतो त्यामुळे साखर भरपूर टाकायची. आणि लिंबू टाकायला नाही विसरायचा, कारण ते लिंबू पण टाकायचा. लिंबू टाकल्यामुळं की असं आपला जॅम असा जाड नाही होत, म्हणजे कडक असा. आणि लिंबू टाकल्यानंतर टेक्स्चरसुद्धा भारी येतं. याच्यात थोडी अजून साखर टाकायला लागेल. साखर बघू शकता मी किती टाकले. आता मस्तपैकी याला शिजवून घेऊया आपण. साखर एकदम मस्तपैकी मेल्ट झाली ना आणि एक मस्त वेगळा टेक्स्चर येतो जाडजूड. मला पुढे दाखवतेच कसं काय होतं ते. आणि कलर बघू शकतो एवढा सुंदर असा दिसतो ना, तर बघायलाच खूप छान असं वाटतं. बघू शकता आता मिक्स करता करता त्याचा कलर चेंज झाला. तर आता जरा मस्त माच्यावर शिजवून घेते मी. आपला लो केले मी चांगलं मस्त शिजवून. त्याच्यावर बाबू काय करतो ते पण दाखवते तुम्हाला, कारण बाबूची मस्ती आपल्या इकडे बघू शकता. एक कागल देशाने एक गगल अरे एकटाच खेळते छानी, एकटीच खेळते माझी पिढी. याच्याने एक ते पप्पीली मम्माची किशी कलू ना. सो गाईज तुम्ही बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या जॅमला. तुम्ही कधीपासून कमच फ्लेमवर ठेवलेलं बघू शकता. आता त्याची फ्लेम वाढवले तर बघा सर्व इकडं उडाला, त्यामुळे कम गॅसवर शिजवते. सो आता याच्यानंतर आपण टाकूया लिंबू. बघू शकता एवढा लिंबू होता, तर मी पूर्ण लिंबू असं टाकलेलं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. वास पण मस्त येतो. आता आपला जॅम ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. थोडाफार शिजवतो त्याला.
गॅस बंद कर. आपल्याला बघू शकता असंच ठेवायचं आहे, कारण की जेणेकरून पाणी पण संपेल, जेणेकरून नंतर त्याला आपणे आप जाडजूड होईल तो आणि मग मस्त असं खायला पण लागेल. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. इथे बघू शकता किवीचा सुद्धा जॅम बनवलेला आहे मी. आणि किवीचा जॅम तर एवढा म्हणजे एवढा भारी लागतो ना. आता परत एकदा बनवी, मस्त आंबट गोड खायला पण मजा येते एकदम. तर बघू शकता इथे आपला जॅम रेडी आहे. तर थोडा टेस्ट करते. ओके, थोडा गोड कमी वाटतो, पण मस्त आहे. सर चला गाईज, आपला जॅम रेडी झालेला आहे. आता मी गॅस आपली बंद करते. ओके, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. ओके, सो गाईज, आता साहेब आणि मी चालले कोणाला काही खाऊ घेऊन होते आणि दूधसुद्धा आणायचं आहे. सुट्टे नेतात बघते, पिशवी तर घेतले, किराणा मार्ट बंद झालं तिथे दाखवेन. सुचलं गेल्यावर दाखवते. सो गाईज, तिथे आमचे इथे ॲमेझॉन शॉप आहे. सो आम्ही तो बघत घेतला आहे आणि इथे भरपूर अशा व्हरायटीचे वस्तू असतात. इकडे बघा पूर्ण कोकरूच आहे. काहीतरी युनिक. सो गाईज, इथे आल्या आल्या साहेबांनी घेतले परफ्यूम चेक करायला. चला, बघू शकता इथे एवढी शॉपिंग झालेली आहे. तर साहेब त्यांच्या पोरीला बघत घेतले. ये पण बघा ना, हे पण नवीनच काही दिसत. बाय वन गेट वन. आई इथं बघू शकता मयूर पण भेटले आम्हाला ना. मयूरने फुल शॉपिंग केली. वेगळा निघाला ना. लगीन नाही झाला ना, वेगळा निघाला. यो 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 यो. नाही भाऊ या मग भारी उलट फिरायला. मयूरची पुरी गँग आले. तुम्ही बघू शकता जॅमिनी याच्यात आपला भरत घेतला आहे. एक साईडला बाबूचं दूध भाकर आणि एक साईडला दूध तापत ठेवलेलं आहे. तर आपण आता या बरणीत सर्व भरून घेऊ. नाही बघ, छोटा बघ, छोटा चेतन बघ. एक पेट फ्री. मम्मी अजून किती असतात? 4. नाही अजून त्याच्यानं दाखवलंच नाही किती असतं. मम्मी फोडून आणलं. ओलो आणलं का मला पण कुठले गेले? साबण आणले. व्हेरी गुड. साबण कपल्याचे ते बघ. खाऊ आणले बघ. खाऊ ते बघ. चकली चकली आणले बघ. माय फेवरेट इथं नाही. बाबूला दाखव चकली. गजान चकली तुझी फेवरेट. बाबूची फेवरेट चकली. जे बघला ते काढून ठेव ना साईडला. मम्मीसाठी केक. यस. साबण कसा तो उद्या तो खाऊ आणले जा ना. तो खाऊ आणले बघ. तो खाऊ आणले बघ. कॅडबरी आणले. तो लॉलीपॉप आणले. बाबूचा बिस्किट.
काय जशा तर बघ यावेळी मोठे पॅकेट आणले कॅडबरीचे. बाबूला दाखव कॅडबरी तेव्हा दीदीची जवळ बघ काय आहे. वा चकली ती बघ चकली ती बघ चकली चकली दाखवायला आणलं त्याने मला. तर बघ चॉकी बी आणले बघ. चाकी दाखव बाबूला. स्ट्रॉबेरी अरे सेलच घेतलं नाही गाईज. आमचं एसी ऑन सेल नाही त्यासाठी आम्ही गेलो ना सेलच नाही. इकडे बघू शकता पोरांचं खादवण. इथे आपण मम्मीचं अजून एक ओरिओ असते त्याला 2 ओरिओ बाकरवाडी पण आणले. याचा साबण कशा पाहिजे तुला साबण. गाईज इथे जेवण करा बसून इथे बघू शकता मी मस्त पैकी कारेली वालवलेली तुम्ही बघितलं असं मिनी ब्लॉग मध्ये आपल्या. आणि या गोरावण्या आणि एवढ्या टेस्टी लागतात ना. कालेले तर 1 नंबर लागतात. नाही तर दीदी सुद्धा जेवण करायला बसलेली आहे आपली. आणि ते बाबू तर चला जेवण करून घेतो ना मस्तपैकी. खरोखर ही कारेली जाम बरं लागतात. मी तर अशी कारेल्याची भाजी खाते म्हणजे जाम बरं लागतात. जास्ती करू पण लागत नाही ना काय. ओ कसं होतं कारेली खाली त्यांना गोरावण्या काही कडू लागत होत्या ते बघत ना. गोरावण्या तर कडू लागतं पण मला नाही लागत. तर बघू शकता. तर चला जेवून घेतो ना भेटतो. सो हे काय तुम्ही बघू शकता इथे खाऊ आणले ना. काही तुम्ही सगळं खाऊ बघलंच असेल. नाही मम्मी आहे इथे मम्मी आहे. मम्मी काय करते. भांडी घासून झालेले पण आहेत. काही तुम्हाला आमचे जशा आणि इथे दरवाजाच्या मागे बघ ना. एक मेंबर इथे आहे. या बघू शकता. सो गाईज बघू शकता आपली दीदी ते आईस्क्रीम वगैरे खाऊन मस्तपैकी कशी रेटलेली आहे. आणि आता झोपायची तयार चालले. आणि बाबू सुद्धा आपला गेले खाली आणि दीदी जाऊन आले. सो चला सगळ्यात मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कर शेअर कर सबस्क्राईब कर. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.